नमस्कार. आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोरणांसाठी किंवा हळदी कुंकूसाठी अशा प्रकारचं डेकोरेशन सजावट कसं कराल हे पाहणार आहोत. इथे मी 30 बाय 30चा पिंक कलरचा चार्ट पेपर घेतला आहे. स्क्वेअर पेपर घेतला आहे. यानंतर जेव्हा स्क्वेअरला आपण मध्ये फोल्ड केल्यानंतर काहीशी ही लाईन भेटल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूस फोल्ड करून घ्यायची आहे. अशी पतंग बनवल्याने आपल्या डेकोरेशनमध्ये काही ट्रेंडिंग अशी पतंग आपण ॲड करू शकतो. फक्त की स्क्वेअर केल्याने पण आपण आपल्या पतंग ॲड करू शकतो, कारण ह्यापूर्वी बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की स्क्वेअर पतंग आपण कशी बनवू शकतो. पण यामध्ये मी थोड्या वेगळ्या शेपची म्हणजेच डायमंड शेपच्या पतंगाची आयडिया ह्याच्यात दाखवली आहे. काहीशी अशा प्रकारे आपण पतंगावरचे सारे डिटेलिंग ड्रॉ करून घेणार आहोत. बोरनान हे लहान मुलांचा फंक्शन आपण करतो, त्यामुळे आपली काहीशी लहान मुलांना अगदी मजेशीर वाटणारी आणि आपलीशी वाटणारी अशी ड्रॉ करणार आहोत. झाली आहे आपली पतंग रेडी. यानंतर मी इथे कार्डबोर्ड घेतला आहे आणि या कार्डबोर्डला क्लाउड म्हणजेच ढगांचा शेप देऊन कट करून घेतला आहे. कट केलेल्या क्लाउडवर व्हाईट पेपर स्टिक करून क्लाउड सारखी शेडिंग करून घेतली आहे, काहीसं असं. आणि त्यावर बोरनान, आता ज्याचं बोरनान आहे त्याचं नावही आपण ॲड करू शकतो याच्यात, बरं का. मी इथे फक्त बोरनान म्हणून लिहिलं आहे आणि ह्या बोरनांसाठी मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे 4 क्लाउड रेडी केले आहेत. यानंतर डेकोरेशन अजून ट्रेंडिंग करण्यासाठी मी त्यात बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ॲड करणार आहे. या फुलपाखरूमध्ये मी 2 वेगवेगळे कलर आणि 2 वेगवेगळ्या रंगसंगती घेतल्या आहेत. यासाठी मी अशा प्रकारचं शेप ड्रॉ करून त्याला आता कट करून घेणार आहे. कट केलेल्या या बटरफ्लायला आपण एकमेकांवर योग्य रंगसंगतीमध्ये ॲडजस्ट करून स्टिक करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की मी इथे ग्रीनच्या बरोबर एक पिंक दुसरी स्मॉल लेअर घेतली आहे आणि एक मोठ्या शेपसाठी मी ग्रीन कलर घेतला आहे. अशीच मी दुसरेही 2 कलरची अजून एक बटरफ्लाय फुलपाखरू रेडी करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मधल्या लाईनीवर तुम्ही याला स्टिक करून घ्या. दुसराही बटरफ्लाय रेडी करून घेतला आहे. ह्यामध्ये मी येल्लो आणि ब्लू कलर घेतला आहे. आहे ना हे सुंदर बटरफ्लाय. आपल्याला पाहिजे ते पॅटर्न, आपल्याला पाहिजे ते डिझाईन आपण आपल्या बटरफ्लायमध्ये ॲड करू शकतो. आजकाल छोट्या छोट्या आणि अगदी घरच्या घरी डेकोरेशन सजावट करण्याची ट्रेंड सुरू आहे. म्हणजे जो तो घरच्या घरी डेकोरेशन करू इच्छितो, त्यामुळे त्यासाठी ही आयडिया अगदी उत्तम आहे. बनवलेल्या कार्डबोर्ड्सना आणि आपल्या सगळ्या ऑब्जेक्ट्सना मी अशा प्रकारे 2A टेप लावून घेतला आहे. त्या 2A टेपने काय होईल, आपल्या भिंतींवर किंवा आपल्या टाईल्सवर ते स्टिक करायला आपल्याला मदत करतील आणि त्याच्यामुळे आपल्या भिंती किंवा टाईल्स खराबही होणार नाहीत. अशा प्रकारे मी माझे सगळे डेकोरेशन माझ्या भिंतींवर लावून घेतलं आहे. तुम्हाला आमची हे डेकोरेशन बनवण्याची प्रोसेस पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.